पंक्तीस अभिवादन करून उपस्थित सर्वांचे स्वागत करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. नमस्कार, मी कवी राहुल दादा शिंदे, इयत्ता 12वी कॉमर्स इंग्लिशचा विद्यार्थी. सर्वप्रथम मी माझ्या सर्व गुरुवर्यांना, शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तर आयुष्यामध्ये जगत असताना शिक्षकाचं महत्त्व हे खूप आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आपण शिक्षक दिन साजरा करत असतो. खरं तर फक्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस नसून वर्षातील 365 दिवस हा शिक्षक दिन असतो असं माझ्या मते आहे. कारण की जीवनातला प्रत्येक दिवस आपण काहीतरी शिकत असतो. शिकताना आपल्याला कोणी ना कोणीतरी काहीतरी शिकवत असतं. आपण ज्ञानी बनत असतो आणि ज्ञान घेत असताना तो प्रत्येक शिक्षक हा प्रत्येक व्यक्ती हा शिक्षका समान आहे. शिक्षक हा फक्त 35 किंवा 45 मिनिटं शिकवणारा नाही, तर शिक्षक आपल्याला एक चांगला माणूस घडवणारा व्यक्ती आहे. जसं की चिखलाच्या गोळ्याला सुंदर असा आकार कुंभार देतो, तसं माणसाला सज्ञान करण्यासाठी शिक्षक प्रवृत्त करत असतो असं माझं मत आहे. तर शिक्षकाचं महत्त्व खरंच खूप आहे. शिक्षक आपल्याला अनेक वेळा सांगत असतात की तुम्ही चांगले हुशार व्हा, ज्ञानी व्हा. तर आपण कधी ऐकतो, कधी नाही ऐकत. पण माझ्या मते शिक्षकांचं कायम ऐकणं गरजेचं आहे. आपले पहिले शिक्षक हे आपले आई वडील असतात. आपण घरापासून शिकत असतो. शिकवणारा प्रत्येक व्यक्ती हा शिक्षक असतो. ज्ञान घ्यायचं असेल, ज्ञान आत्मसात करायचं असेल तर शिक्षकांचा आदर ठेवणं, शिक्षकांना सन्मान ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. माणसाने दैनंदिन जीवनामध्ये 365 दिवस शिक्षकांचा आदर 5 सप्टेंबर या दिवशी फक्त न ठेवता 365 दिवस शिक्षकांचा आदर ठेवला पाहिजे, आदर राखला पाहिजे असं माझं मत आहे. शिक्षक, गुरु हा प्रत्येक महत्वाचा आहे. गुरु सारखा दुसरा शिक्षक नाही असं मी म्हणेन. तर शिक्षकाची महती जेवढी सांगेल तेवढी कमीच वाटेल. शिक्षकाबद्दल काय बोलावं, मला कधीतरी असं वाटतं की शिक्षकांनी मला जे शिकवलंय आणि त्यांच्याविषयी काय बोलणार, त्यांच्याविषयी वेगळं असं काय सांगणार, कारण की त्यांनीच मला शिकवलंय. खरं तर शिक्षक हा फक्त 45 मिनिटं शिकवणारा शिक्षक कधीच नसतो. त्याच्यापेक्षा जास्त देणारा हा शिक्षक असतो. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की दूध जेव्हा आपण आजकाल पिशवीमध्ये दूध येतं, पण खरं पहिलं तर दूध मापट्यामध्ये यायचं. मापट्यामध्ये दूध देत असताना जेव्हा पहिलं माप बदलं जायचं तेव्हा आपलं लक्ष कधीच नसतं. मूळ म्हणजे जेव्हा त्याच्या वर जास्त जेव्हा पडतं तेव्हा आपलं लक्ष जातं की हा माणूस किती देतोय. म्हणजे पहा की 45 मिनिटापेक्षा तुम्ही अजून किती विद्यार्थ्यांना देताय याच्याकडे विद्यार्थी आकर्षित किंवा लक्ष देत असतो. 45 मिनिटं हा शिकवणारा शिक्षक त्याला शिकवावंच लागतं, पण त्याच्या पलीकडे अजून काय देतोय हे आत्मसात करणं हे गरजेचं आहे. 45 मिनिटं हे कधी पण निघून जातात, पण आयुष्यात एका मिनिटासाठी दिलेलं ज्ञान हे कायम आत्मसात केलं जातं. आज खरं तर माझा अनुभव सांगायचा झाला तर माझं पहिलं लेक्चर हे 12वी माझ्याच वर्गावर स्वतःच्या होतं आणि ते अक्षरशः असं गेलं की आपल्याच मित्रांना आपण कसं शिकवायचं. पण खरं तर मी अतिशय मेहनतीने म्हणजे पूर्वतयारी नव्हती केली, पण मी इंग्लिश हा जो विषय आहे त्याच्यामध्ये मनी ही पोयम मी अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवली. त्यानंतर 12वी आर्ट्स आणि 11वी आर्ट्स या दोनही वर्गात मला अचानक इंग्लिश घ्यायला लावलं. त्यानंतर तिथं तर माझी कुठलीच तयारी नव्हती, तरी सुद्धा मी तिथं पण मॅनेज केलं. आणि खरं तर मला असं वाटलं की आपल्याला अर्धा तास शिकवायचं म्हटलं तर कठीण जातंय. शिक्षक 45 मिनिटं कसे शिकवत असतील असा विचार डोक्यात येतो. आपण जेव्हा पुढच्याला काहीतरी सांगतोय, देतोय, तळतळीने सांगतोय आणि तो घेत नसेल तर तेव्हा कसं होतं ते आज मला समजलं. तेव्हाचा अनुभव हा मला आज समजून घेता आला की शिक्षक हा जेव्हा सांगत असतो आणि आपण त्याला कुठेतरी बाजूला खेचत असतो किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही तेव्हा कसं वाटतं, आतमध्ये कसं फिलिंग येतं ते आज मला समजलं. त्याचं खरं तर मी निरीक्षण केलं की आपण 30 मिनिटं उभा राहून शिकू शकत नाही, तर हा शिक्षक 45 मिनिटं न थांबता कसं काय शिकू शकतो असं मला जाणीव झाली. शिक्षकांची महती मला आज कळली. खरं तर मी 10वी मध्ये सुद्धा टीचिंग केलं होतं, पण त्यानंतर तेव्हा फक्त 1-2 लेक्चर, आज सलग 3 लेक्चर घेताना अतिशय जोश
अतिशय सलग 3 लेक्चर घेतले. त्यानंतर अक्षरशः मला मधल्या लेक्चरला इतकी ताण लागली की मी मधून गेलो. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की मी मधून गेलो. मला असं म्हणजे जाणीव झाली की शिकवणं हे म्हणजे सोपं पण नाही आणि अवघड पण नाही असं मी म्हणेन. कारण की एखाद्या माणसाला सांगणं हे तितपत अवघड आणि सोपं आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, कमीच वेळ बोलणार आहे. पण 5 मिनिट हो गया. ओके. सगळेजण कंटाळले असले तरी सुद्धा मला बोलायचंय. कारण की जेव्हा माझ्या हातात माईक येतो तेव्हा मी दुसऱ्याला देत नाही, असं माझं मत आहे. तर पुढे बोलताना मी एवढं सांगेन की शिक्षक हा खूप महत्वाचा आहे. शिक्षक देताना जो म्हणजे त्रास आपल्याला होतो की आपण देतोय पण पुढचा घेत नाहीये, घेणाऱ्याने आत्मसात करावे. मला असं वाटतं की माझ्या सर्व मित्रांनी 365 दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा. शिक्षकांचा आदर तेवढाच ठेवावा जो आज तुम्ही ठेवताय, तो इथून पुढेही तेवढाच ठेवावा असे मी म्हणेन. खरं तर जीवनामध्ये शिक्षक हा किती महत्वाचा आहे हे मी आज दिवसभर सांगितलं तरी कळणाऱ्याला एका मिनिटात कळेल आणि न कळणाऱ्याला 6 वाजेपर्यंत सांगितलं तरी कळणार नाही. म्हणजे कितपत शिक्षकाची महती आहे. मला शिक्षकांनी जे ज्ञान दिलं, जे शिकवलं ते मी आज तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मी एक कवी पण आहे आणि या कवी या नात्याने मी एक छोटीशी कविता तुमच्या समोर सादर करू इच्छितो. हाऊ द जोश. सर डाऊन. कवितेचं शीर्षकच आहे शिक्षक म्हणजे कोण. शिक्षक म्हणजे कोण? ज्ञानाचा सागर आणि पुस्तकाचा जागर करणारा व्यक्ती म्हणजे माझा शिक्षक. जो व्यक्तीकडे शिकवण्याची कला सापडेल, त्या व्यक्तीकडे शब्दाचे भंडार लावेल, तो व्यक्ती म्हणजे माझा शिक्षक. पुस्तक तर व्यक्ती शिकवतो पण जो जगणं शिकवतो तो व्यक्ती म्हणजे माझा शिक्षक. मडक्याला कुंभार देतो आकार, तसं मडक्या रूपी ज्ञानरूप घडवतो तो कुंभार म्हणजे माझा शिक्षक. विचारात आचार घातला की सुविचार होतो आणि विद्यार्थ्यात आदर्श शोधला की एक शिक्षक होतो. तोंड ज्याचं यंत्र आहे, पुस्तक ज्याचं मंत्र आहे, तो व्यक्ती म्हणजे माझा शिक्षक. देव ज्याच्यासाठी ग्रंथ आहे, विद्यार्थीसाठी तो संत आहे, तो व्यक्ती म्हणजे माझा शिक्षक. खडकावरती ज्ञानाचं झाड लावतो, चिखलाच्या गोळ्याला ज्ञानरूपी मूर्ती करतो, तो व्यक्ती म्हणजे माझा शिक्षक. शिक्षकाची स्तुती केली तेवढी कमी भासेल, पण तो शिक्षक माझ्या यशाची हमी. माझ्या यशाच्या मध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे, तो व्यक्ती म्हणजे शिक्षक. शिक्षक कोण असतो? जो मला कविता लिहायला शिकवतो, तोच माझा खरा शिक्षक असतो. तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.